ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू आपलं सेशन. बघा हा जो टॉपिक आहे पहिल्या नंबरचा घटनात्मक सुधारणा, तर हा तुम्ही पाहिला असेल तर पॉलिटीमध्ये पण तुम्हाला येताना दिसते. मात्र मेजर पाहिलं तर हा टॉपिक आपणास इतिहासमध्ये करावायचा असतो. कारण की तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक जे समोरचे ऍक्ट दिले आहेत त्या ऍक्टवर क्वेश्चन विचारले गेले आहेत इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. तर आपल्याला काय करायचं, नेमके तेच पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार काय करायचा, अभ्यास करावायचा आहे. आता इतिहासामध्ये भरपूर सारे कायदे झालेले आहेत. आता तुम्ही संपूर्ण कायद्याचा अभ्यास करत बसले तर तुमचा अभ्यास होणार नाही. तर तुम्हाला काय करायचं की आतापर्यंत नेमक्या कोणकोणत्या कायद्यावर क्वेश्चन आलेले आहेत तेच नेमके टॉपिक करायचे आहेत. उदाहरणामध्ये इथं समोर दिलेले ऍक्ट्स आहेत, त्या ऍक्ट्सवर क्वेश्चन विचारले आहेत. जसे की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, त्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, साध्या साध्या गोष्टी त्या ऍक्ट मधल्या विचारल्या गेलेल्या आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, हा ऍक्ट खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. जसं उदाहरणामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना केली असेल त्यावेळेस, ठीक आहे, किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टी, केंद्रीकरणाची पद्धत सुरू केली, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऍक्ट मधून दिलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला करावायच्या आहेत 1773च्या. आणि हा कायदा वेळोवेळी विचारला गेलेला आहे. ठीक आहे, सेकंड आपण उदाहरणामध्ये घेतला 1813चा जो ऍक्ट आहे त्यामध्ये एक पॉईंट वेळोवेळी विचारला गेला आहे. तो म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की जे 1 लाख रुपये शिक्षणासाठी ठेवले होते, ठीक आहे, आणि ती चहाची मक्तेदारी जी होती एकंदरीत कुणाची, चायनाची, ती काय केली होती, चहाची मक्तेदारी जी होती ईस्ट इंडिया कंपनीची, ती चायना सोडून भारतात इतर ठिकाणी काय केली होती, बंद केली होती. तर ती मक्तेदारीवर क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर 1858चा जो राणीचा जाहीरनामा होता, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. तत्पूर्वी 1833चा एक ऍक्ट झाला आणि 1853चा एक ऍक्ट झाला. मात्र त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले नाही, तर त्याच्यावर फोकस करायची गरज पडत नाही. 1858चा जाहीरनामा, ठीक आहे, राणीचा जाहीरनामा हा एक्झाम मध्ये वेळोवेळी विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कशा प्रकारे कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, ठीक आहे, ह्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, नंतर ह्यावेळेचा जो कॅनिंग होता, त्या कॅनिंगने काय केलं होतं, एकंदरीत राणीचा जाहीरनामा अलाहाबाद यूपी येथे वाचून दाखवला होता. त्याची तारीख सहित एक्झाम मध्ये विचारलेली आहे. तर आपल्याला ते पॉईंट माहित असायला पाहिजे. ठीक आहे, नंतर एकंदरीत व्हाईसराय वगैरे पदाची निर्मिती ह्या इथून सुरुवात झालेली आहे. ते सगळे क्वेश्चन ह्या इथं आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर लगेच 1861चा कायदा, ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आले आहेत. ठीक आहे, संसदीय व्यवस्थेचा पाया म्हणून सुद्धा एकंदरीत टाकण्यासाठी महत्त्वाचं पाऊल कुठं आले, 1861च्या कायद्यानुसार आलेलं आहे. PSI मेन्सला बॅक टू बॅक दोनदा क्वेश्चन आले, 20च्या PSIला आणि 21च्या PSI मेन्सला बॅक टू बॅक क्वेश्चन 1861च्या कायद्यावर आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर 1909चा कायदा, तत्पूर्वी एक कायदा इथं 1893चा कायदा, ठीक आहे, त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले नाहीत. परंतु 1909चा कायदा जो आहे तो कायदा कारण एक्झाममध्ये वेळोवेळी विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कोणती जोडी होती, ठीक आहे, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड होती का, मोर्ले मिंटो होतो, ह्या जोडीवर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. मोर्ले भारत मंत्री होते का, गव्हर्नर होते, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, एक प्रकारे कोणत्या समुदायाला राखीव मतदारसंघ ठेवण्यात आले होते किंवा इतर गोष्टी, तर सगळ्या गोष्टीवर क्वेश्चन आले होते. ठीक आहे, किंवा गव्हर्नमेंट बाबत कशा प्रकारे कार्यकारी मंडळामध्ये कोण राहील, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्या होत्या. सरकारी जे होते, सरकारी बहुमत कशा प्रकारे केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं का, राज्यामध्ये ठेवण्यात आलं होतं का, ह्या सगळ्या गोष्टी या पॉईंटवर विचारल्या गेल्या आहेत. तर तुम्हाला त्या ध्यानात ठेवायच्या आता याचा अभ्यास करत असताना. त्यानंतर 1919चा कायदा वेळोवेळी विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल गोष्टी विचारल्या येतात. राज्यसभेचा उगम ह्या ठिकाणी झालेला आहे, उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो. ठीक आहे, इतर पण भरपूर साऱ्या गोष्टी, सूची वगैरे स्थापना करायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, नंतर हाय कमिशनर हे पद इथं निर्माण झालेलं आहे. जसं 1858च्या कायद्यानुसार काय केलं होतं, भारत मंत्रीची पदाची स्थापना केली होती. ठीक आहे, इथं उच्चायुक्त पदाची स्थापना केली. इतर साऱ्या गोष्टी इथं विचारल्या गेल्या आहेत. इथं लोकसभा स्थापन केली, राज्यसभा स्थापन केली उदाहरणामध्ये, त्याच्या सदस्यसंख्या किती होती याच्यावर सुद्धा वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी या कायद्यानुसार कोणाकोणाला राखीव मतदारसंघ देण्यात आले. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं 19च्या कायद्याने विचारल्या गेलेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तत्पूर्वीचा जो मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड अहवाल होता ऑगस्ट 1917चा, तो आताच्या कंबाईन प्रिलिम्सला विचारला होता. सगळे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावायचे आहेत. ठीक आहे, नंतर सगळ्यात मेजर ऍक्ट आहे 1935चा ऍक्ट. तुम्हाला माहिती असेल की ह्या कायद्यावर वेळोवेळी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, नंतर ह्या कायद्याचे उगम कुठून आहेत हे विचारलेलं आहे. ह्या कायद्याच्या नव्या तरतुदी कोणत्या आहेत. ठीक आहे, उदाहरणामध्ये ह्यावेळेस जरा ऑड क्वेश्चन आला होता. फेडरल रेल्वेची स्थापना सुद्धा इथं आहे. आरबीआयची स्थापनेची एकंदर म्हणू शकतो ह्या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती. स्थापना वेगळ्या पद्धतीने झालेली आहे, मात्र तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, नंतर प्रांतामध्ये जसं कशा प्रकारे म्हणू शकतो, प्रांतामध्ये द्विआर्ची म्हणू शकतो द्विदल पद्धती आली होती. ठीक आहे, नंतर जसं द्विग्रह 1919ला आलं होतं, मात्र द्विदल पद्धती 1935 नुसार आली. ठीक आहे, नंतर ह्याच वेळेस प्रांतामध्ये सुद्धा द्विग्रह पद्धत आली 1935 नुसार. हे सगळे क्वेश्चन ह्या कायद्यानुसार आलेले आहेत. ठीक आहे, नंतर नव्या तरतुदी कशा प्रकारे करण्यात आल्या, कोणत्या समुदायाला आरक्षण देण्यात आलं किंवा राखीव पद्धती ठेवण्यात आल्या, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हे करावायचं आहे. तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये नेमकं सांगणार आहे की कोणते टॉपिक करायचे आहेत, नेमके कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहेत. आपण इथं काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक वही घेऊन बसायचं
बसायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ह्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. हीच PDF तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, परचेस त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, ह्या लेवलला. नंतर तुम्ही स्वतः पण काय करू शकता, एका पेजवर लिहून घ्या ह्या गोष्टी आणि त्या पेजवर लिहून तुम्ही काय करू शकता, नेमके हे या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत आणि ह्याचा अभ्यास करत असताना तुम्ही काय करू शकता की ह्या गोष्टीवर जास्त फोकस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढची गोष्ट बघू, जमीनधारा, जमीन सुधारणा. ठीक आहे, जमीन सुधारणा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि वेळोवेळी विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये मेजर 3 गोष्टी आहेत, कायमधारा, महालवारी, रयतवारी. ठीक आहे, ह्या गोष्टी विचारलेल्या आहेत. कायमधारामध्ये कोणता गव्हर्नर होता, ह्या गोष्टी, कायमधारा पद्धतीचा परिणाम कोणते होते, उदाहरणामध्ये जमीनदार वर्ग निर्माण झाला. ठीक आहे, नंतर दोष कोणते होते. ठीक आहे, त्या गोष्टी म्हणजे एकदा लावल्यानंतर तो बदलता येत नव्हता. ठीक आहे, नंतर महालवारी याच्यामध्ये काय तरतूद होती की एकंदरीत एका गावाकडून कर वसूल केला जायचा. नंतर रयतवारी कोणत्या प्रांतामध्ये होती, किती टक्के महसूल भेटायचा गव्हर्नमेंटला. ठीक आहे, किंवा जमीनदारांना किती टक्के भेटायचा. ठीक आहे, सगळ्या गोष्टी इथं विचारल्या गेल्या आहेत. रयतवारीमध्ये कोण प्रमुख असायचं, शेतकरी प्रमुख असायचं, हे क्वेश्चन विचारले गेले आहेत. यांच्या वेळेस गव्हर्नर कोण होते. ठीक आहे, कोणत्या प्रांतात होता, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या गेलेल्या आहेत. नंतर मोजेवारी पद्धत आणि जी एल्फिन्स्टन लावण्याचा प्रयत्न केला होता. नंतर लिलाव पद्धत आहे. बोली पद्धत तुम्हाला माहिती असेल की वॉरन हेस्टिंगनं लावण्याचा प्रयत्न केला होता स्टार्टिंगच्या फेजला. ठीक आहे, नंतर प्रिंगलेची पद्धत, जसं उदाहरणामध्ये पुण्यामधील इंदापूर येथे याचा प्रयोग करण्यात आला होता. याच्यावर बी वेळोवेळी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावायच्या आहेत जमीन सुधारणाच्या. नंतर जमीन सुधारणाचे परिणाम काय झाले, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये करावायच्या आहेत आणि हे जे मेजर पॉईंट आहेत ह्या पॉईंटवर जास्त भर तुम्हाला द्यावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, गव्हर्नर जनरल. आता एवढे सारे गव्हर्नर जनरल आहेत 1773 ते 1947 पर्यंत. आता सर्वांचा अभ्यास करत बसायचं म्हणलं तर अवघड आहे ना. तर कोणत्या गव्हर्नर जनरलवर क्वेश्चन वेळोवेळी विचारले गेलेले आहेत तेच तुम्हाला करायचा प्रयत्न करायचा. जसं उदाहरणामध्ये बघा, वॉरन हेस्टिंग आयोगाचा फेवरेट आहे. स्टार्टिंगचा गव्हर्नर म्हणू शकतो, एकंदरीत स्टार्टिंगला आलेला. याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आले आहे. त्याच्या काळामध्ये कशा प्रकारे कंपनीने कार्य केलं, कशा प्रकारे घटनात्मक सुधारणा झाल्या, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जसं उदाहरणामध्ये कलेक्टर पदाचा जनक पण आहे वॉरन हेस्टिंग. सगळ्या गोष्टीवर क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला त्या गोष्टी करावायच्या आहेत. नंतर कॉर्नवॉलिस, सेकंड नंबरला कॉर्नवॉलिसनं भरपूर साऱ्या कॉर्नवॉलिस कोड सुद्धा आणलेला आहे, त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. नंतर वेगवेगळ्या गोष्टीवर क्वेश्चन आले कॉर्नवॉलिस संबंधी. नंतर नागरिक सेवेचा जनक सुद्धा आहे कॉर्नवॉलिस. नंतर त्याच काळामध्ये आपण कायमधारा पद्धत आलेली आहे, तर हे सुद्धा क्वेश्चन इथं आलेले आहेत. ठीक आहे. नंतर लॉर्ड मोर्ले ह्यांच्या संबंधी पण क्वेश्चन आले. तर मेयोवर सुद्धा क्वेश्चन आले आहेत. उदाहरणामध्ये कोणत्या व्यक्तीला जेलमध्ये समजा जाऊन तिथं समजा मारण्यात आलं होतं. ठीक आहे. तर मेयो यांना जेलमध्ये वहाबी आंदोलनाचे जे व्यक्तिमत्व होते त्या व्यक्तींनी याला मारलं होतं. ठीक आहे, ते पण क्वेश्चन आलेलं आहे. लिटन आणि डिपन ह्यांच्या कार्यकाळामध्ये तर भरपूर साऱ्या घटना झाल्या आहेत, त्यांच्या सुद्धा वेळोवेळी क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लिटन समजा जरासा आपण म्हणू शकतो एक प्रकारे भयंकर अशी पर्सनॅलिटी होती, कारण की त्यानं विरोधात भारताच्या खूप सारे कार्य केले आहेत. त्याच प्रकारे रिपननं चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं होतं. ठीक आहे. नंतर केंद्रीय विकेंद्रीकरण मेयोच्या काळामध्ये, स्थानिक स्वराज्याचा सिद्धांत रिपनच्या काळामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात. लिटनच्या काळामध्ये राणीचा दरबार भरला. ठीक आहे. नंतर तुम्हाला एकंदरीत माहिती असेल की देशी वृत्तपत्रांचा कायदा, आर्म्स ऍक्ट वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी झाल्या आहेत लिटनच्या कार्यकाळामध्ये, तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर डलहौसी तर आधुनिक भारताचा एक प्रकार निर्माता म्हणलं जाते. तर डलहौसीवर वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तार विभागाची स्थापना, टेलिग्राफ विभागाची स्थापना, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना. ठीक आहे. नंतर मेरठला सैन्य घेऊन आलेले आहेत. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तर क्वेश्चन मध्ये आलेल्या आहेत. थॉम्सन पद्धत आलेली आहे. खालसा धोरणवर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. नंतर पहिली रेल्वे, ह्या सगळ्या गोष्टी डलहौसीच्या काळामध्ये झालेल्या आहेत. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत, तुम्हाला डलहौसीला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर वेलस्ली 1799चा व्यक्तिमत्व आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. यांच्या कार्यकाळामध्ये समजा उदाहरणामध्ये जी पद्धत आणली होती त्या ठिकाणी काय होतं, समजा इंग्रज सैन्य त्या ठिकाणी ठेवलं जायचं, ती पद्धत आणली होती. त्या पद्धतीवर क्वेश्चन आले. समजा उदाहरणामध्ये पहिला निजाम होता, तर ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. नंतर मराठी भोसले कोण कोण होते, क्रम तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या टॉपिकमधून करावायच्या आहेत. कोणाच्या, वेस्लेच्या टॉपिकमधून. ठीक आहे. तैनाती फौजीचं धोरण वेस्लेच्या कार्यकाळामध्ये आलं होतं, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नंतर कॅनिंग 1858च्या उठावानंतर आलेला व्यक्ती होता. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता यांच्यावर क्वेश्चन आला होता प्रिलिम्सला. नंतर बघा
कर्जनवर तो वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. कर्जन भरपूर साऱ्या सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रॅली कमिशन, पोलीस सुधारणा, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे बंगालची फाळणी, स्वदेशी चळवळ त्यावेळेची सगळ्या गोष्टी तुम्हाला करावायच्या आहेत कर्जनमध्ये. ठीक आहे. नंतर बेंटिंग सुधारणावादी व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी समजा म्हणू शकतो, गुलामगिरी बंद करण्यासाठी प्रयत्न केले बेंटिंगच्या काळामध्ये दिसून येतात. तर बेंटिंग तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर लॉर्ड हार्डिंग II यांच्या कार्यकाळामध्ये पण महत्त्वाचं आहे की दिल्लीच्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आहेत. फाळणी रद्द करण्याचा प्रयत्न पण त्यावेळी झाले होते. हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत असायला पाहिजे. डफरीनवर मी वेळोवेळी क्वेश्चन आले. तर डफरीनच्या काळामध्ये कोणते युद्ध झाले होते, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करावयाच्या आहेत. जसं उदाहरणामध्ये डलहौसीनं काय केलं होतं, जे लोअर बर्मा आहे पेगू प्रांत, तर ते प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तसंच बर्मा युद्ध इथं डफरीनच्या कार्यकाळामध्ये झाला होता, ते पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर मेटकॉफ वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता, त्यांच्यावर बी वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला करावयाचे आहेत. आणि आयर्विन करार वगैरे संबंधी आयर्विन सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. आणि शेवटी एक तुम्ही ध्यान ठेवा, माउंट बॅटन यांचा सुद्धा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करावायचा आहे. तर हे मेजर आहेत, यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे गव्हर्नर जनरल अभ्यास करत असताना. नंतर हा एक टॉपिक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲनालिटिकल क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला थोडासा सेन्स जो आहे तुमचा, सेन्स ऑफ ह्युमर नाही बरं का, तर तुम्हाला थोडासा सेन्स तुमचा डेव्हलप ठेवायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टॉपिकमधले क्वेश्चन सॉल्व्ह करावायचे आहेत. जसं ब्रिटिश धोरण आहेत, ह्या ठिकाणी जे उदाहरणामध्ये भरपूर सारे क्वेश्चन येतात की ब्रिटिशांनी असं 3-4 विधान असतात आणि एखादं विधान दिलं असते की ब्रिटिशांनी भारतामध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा हेतू होता. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात त्या ह्या टॉपिकमध्ये आलेले असतात. तर तुम्हाला काय करायचं, हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचा ॲनालिटिकल व्ह्यूनुसार. आता ब्रिटिश धोरणामध्ये महत्त्वाचं आहे व्यापार हे धोरण होतं. त्याच्यामध्ये त्याचं उद्योगीकरण धोरणामधून त्यांनी भरपूर काम केलं आहे. जसं रेल्वे संबंधी, कापड उद्योगासंबंधी, ताक उद्योगासंबंधी आणि नगदी पिके. जसं नगदी पिके आल्यामुळे काय कशा प्रकारे लॉस झाला, जसं उद्योगीकरण झाल्यामुळे कशा प्रकारे फायदा लॉस, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर आर्थिक निस्सारण हा कन्सेप्टवर दादाभाई नौरोजींचे जे स्टेटमेंट आहेत त्यांच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, दादाभाई नौरोजीवर. ठीक आहे. नंतर खंडणी हा स्टार्टिंगला राजाराम मोहन राय यांनी शब्द वापरला. ठीक आहे, राजाराम मोहन राय. ठीक आहे. नंतर हा सेम शब्द आपण रानडे यांनी वापरलेला दिसतंय. ठीक आहे, ते पण क्वेश्चन आलेला आहे. रॅमसन म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. नंतर व्यापारी धोरण सुद्धा वेळोवेळी त्या धोरणावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. नंतर दुष्काळ आयोगावर बी वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. दुष्काळ आयोगमध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला एक साधी ट्रिक सांगतो. त्या ट्रिकवरून तुम्हाला ते ध्यानात राहतात की पहिले कोणकोणते दुष्काळ आयोग आहेत. ठीक आहे, त्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आले तर कर्नल कसला मॅकडोनाल्ड. शेवटचा मॅकडोनाल्ड आयोग आहे, पहिला कर्नल आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे आहे कॅम्पबेल. ठीक आहे, हे आहे स्मिथ आयोग आणि ही आहे लॉयन आयोग. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचे. तर ते आयोगची ट्रिक आहे कर्नल कसला मॅकडोनाल्ड, हे पण ट्रिक ध्यान ठेवू शकता. तर तुम्हाला ते ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर आता हे क्वेश्चन ध्यानात ठेवा कशा प्रकारे याच्यावर आलेले आहेत. हे टॉपिक करा, मेन टॉपिक आहेत बरं का, मेजर टॉपिक आहेत. हे टॉपिक तर तुम्हाला करावायचेच आहेत. त्यानंतर इतर टॉपिकमध्ये बघू आपण. जसं 1857चा उठाव, याच्यावर बी क्वेश्चन आले, भयंकर लेवलला क्वेश्चन आले, तुम्हाला माहित असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 पार्टमध्ये डिवाइड करावायचं आहे. भारतासंबंधीचा महाराष्ट्राचा उठाव. ठीक आहे. नंतर महाराष्ट्राचा समजा. ठीक आहे. आणि भारतासंबंधित आणि महाराष्ट्र संबंधितचा 1857चा उठाव, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 1857च्या उठाव संबंधी आधी कशा प्रकारे उठाव झाले होते त्या उठावावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्हाला मेजर ध्यानात ठेवायचे. तर उदाहरणामध्ये कोणते आहेत त्या ठिकाणी, भिल्ल, कोळी, पागलपंथी यांचे उठाव, फरेजींचे उठाव, रामोशांचे उठाव, हटकरांचे उठाव, गोंड प्रांताचे उठाव, जसं भोसले होते गोंडचे नेतृत्व करणारे, त्यांच्यावर आत्ता क्वेश्चन आला. ठीक आहे. नंतर गडकऱ्यांचे उठाव, हे सगळे उठाव तुम्हाला अभ्यास करावायचे आहेत. ठीक आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये उठावाचे नेतृत्व कोण केले होतं, केंद्र कोणकोणते होते, याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. उदाहरणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे उठाव झाला, तिथं नेतृत्व कोण केलं होतं. ठीक आहे. नंतर नागपूरला कोणी नेतृत्व केलं होतं, साताऱ्यामध्ये कोणी नेतृत्व केलं होतं, कोल्हापूरला कोणी नेतृत्व केलं होतं, खानदेश, पेठ, जमखंडी, या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की जोड्यारावमध्ये क्वेश्चन आलेले आहेत की कोण नेतृत्व केलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. मुख्य 1857चा उठावामध्ये तुम्हाला नेमकं काय वाचायचं होतं बघा. त्या ठिकाणी तुम्हाला 1857च्या उठावाची कारणे, त्या उठावाचे परिणाम. ठीक आहे. नंतर नेतृत्व कोणी केलं होतं, उदाहरणामध्ये
भारतीय नेतृत्व कोण कोण होते, ठीक आहे, इंग्रजी नेतृत्व कोण होते, इंग्रज नेतृत्व कोण केलं होतं, कोणत्या कोणत्या ठिकाणी, ठीक आहे, ठिकाणं ध्यानात ठेवायचे तुम्हाला, जोड्याला मत ते विचारलं जाते. नंतर कुणाचे काय मतं होते, ठीक आहे, नर फाटक यांचं सुद्धा शिपायांची भाऊगर्दी जसं सारखं स्टेटमेंट दिलेलं आहे, ठीक आहे. पुस्तके कोणकोणते होते, ठीक आहे. नंतर न सहभाग झालेले व्यक्तिमत्व कोण होते, समजा उदाहरणामध्ये राजा गुलाब सिंग सारखे व्यक्तिमत्व. तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत आणि ह्याच टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करावायचा आहे 1857चा उठावचा अभ्यास करत असताना. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर इतर टॉपिक सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. उदाहरणामध्ये शिक्षण आणि वृत्तपत्रे हे महत्त्वाचं आहे. शिक्षण संबंधी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी करावायच्या आहेत, कारण की शिक्षणावर भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहेत. तर शिक्षणासाठी स्टार्टिंगला कोणकोणत्या मिस्टरांनी प्रयत्न केला त्याच्यावर बी क्वेश्चन तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. शिक्षणासंबंधीचे वेगवेगळे आयोग आहेत, त्या आयोगावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. उदाहरणामध्ये वर्धा आयोगावर भरपूर वेळेस क्वेश्चन आले आहेत. कमाव व शिकाव योजनेवर क्वेश्चन आले आहेत. उडता खलिता, हंटर कमिशन, ठीक आहे. नंतर आपला हार्डिंग आयोग जो होता तो त्याच्यावर बी क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. तर वेगवेगळ्या आयोगावर क्वेश्चन आले आहेत. शेवटी राधाकृष्ण आयोगावर क्वेश्चन आले आहेत, ठीक आहे. नंतर विद्यापीठ अनुदान आयोगावर क्वेश्चन आले आहेत. तर हे सगळे तुम्हाला आयोग ध्यानात ठेवायचे आहेत. तर हे क्वेश्चन त्याच्यानुसार बनताना दिसतात शिक्षणावर, ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. कोणतं रायले कमिशन पण आला होता 1902ला, ठीक आहे, अहवाल 4ला वगैरे म्हणू शकतो. तर ते सगळे क्वेश्चन आले आहेत. विद्यापीठासंबंधी कलकत्ता आयोग सुद्धा आला होता 1918 समथिंगला. तर ते सगळे क्वेश्चन तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला याचा शिक्षणाचा अभ्यास करावायचा आहे. नंतर वृत्तपत्रे, भारतासंबंधीचे वृत्तपत्रे आणि महाराष्ट्रासंबंधीचे वृत्तपत्रे. आता इथे जर वृत्तपत्राची नावं घेत बसलो तर ते कशा प्रकारे आपला लेक्चर खूप लंबे होऊन जाईल, ठीक आहे. त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला मेजर वृत्तपत्रे तुम्हाला काय करायचं, अभ्यास करावायचे आहेत, ठीक आहे. जसं महाराष्ट्रामध्ये काही मेजर वृत्तपत्रे आहेत, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ठीक आहे, दर्पण, ठीक आहे, आपलं भरपूर सारी सोबत पत्रिका आहे. नंतर प्रभाकर आहे, केसरी, मराठा, नंतर दिनकरराव जोळकर यांचे कैवारी, तेज, मराठा, ठीक आहे. नंतर हे सगळे वृत्तपत्र जे आहेत ज्याच्यावर दिनबंधू आहे, ठीक आहे, वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत ते तुम्हाला करावायचे आहेत. दलित वृत्तपत्र जे होते, ब्राह्मण चळवळीचे म्हणजे वृत्तपत्र होते, शाहू महाराजांनी ज्या वृत्तपत्राला अनुदान दिले होते ते सगळे वृत्तपत्र तुम्हाला इथं करावायचे आहेत. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे अभ्यास करत असताना. हे समजला पॉईंट. आता महत्त्वाचं आहे सुधारणा चळवळी संबंधित सुधारणा चळवळी तर ध्यानात ठेवायच्या आहेत आणि सोबतच सुधारणा चळवळीच्या संघटना पण तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत आणि सोबतच काँग्रेस स्थापन होण्यापूर्वीच्या संघटना ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आता ह्या टॉपिकमध्ये काय केलंय, मोठा टॉपिक आहे परंतु तुम्हाला नेमकं काय वाचायचं म्हणून मी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी प्रॉपर संघटना मेन्शन केलेल्या आहेत, ठीक आहे. तर सुधारणा चळवळीमधील ज्या संघटना होत्या त्या संघटनामध्ये तुम्हाला मुख्य करायच्या पुणे सार्वजनिक सभा, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे पुणे सार्वजनिक सभाला सार्वजनिक सभा जी आहे त्याला समजा पुणे सार्वजनिक सभा जी आहे तीच सार्वजनिक सभा आहे, तीच एक प्रकारे तुम्हाला ध्यान ठेवायची आहे. गवा जोशी यांची, ठीक आहे. बॉम्बे असोसिएशन, जगन्नाथ शंकर शेटे यांची 1852 स्थापना वेळोवेळी विचारलेली आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे तुम्हाला माहीत पाहिजे. ब्रदर इन लॉ म्हणजे केटी तेलंग आहेत, बदुद्दीन तय्यब जे आहेत आणि आपले फिरोजशाह मेहता त्यांच्या तिघांनी स्थापन केलेले आहे. 1852 कोणते आहे, आपले जगन्नाथ शंकर शेटांचे आहे. राजकीय मार्गाने कार्य करणारी पहिली संघटना सुद्धा त्यांच्यावर क्वेश्चन आला होता, ठीक आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही काय करणार होती, आपलं पुण्यामध्ये तर हे एक प्रकारे राष्ट्रीय सभा जी आहे आपली त्या राष्ट्रीय सभेची स्थापनेसाठी प्रयत्न करत होती, ठीक आहे. नंतर इंडियन असोसिएशन तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. नंतर दादाभाई नौरोजींच्या संघटना आहेत, ईस्ट इंडिया असोसिएशन सारखी, लंडन इंडिया असोसिएशन सारखी, तर त्या संघटना सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि इतर त्यांच्या दादाभाईंचे इतर संघटनामध्ये जे सहभाग आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले आहेत. उदाहरणामध्ये रोनुबाई मजदा असणे संघटना आहे, ठीक आहे. बॉम्बे असोसिएशन आहे, परमहंस सभा आहे, त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. नंतर भारत सेवक समाज सुद्धा ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ह्याच्यावर बी क्वेश्चन आलेले आहेत. 1905 समथिंग स्थापना आहे, तर हे सगळे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, ठीक आहे. नंतर दुसरा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे परमहंस सभा हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. परमहंस सभा, आर्य समाजावर क्वेश्चन आले आहेत आणि प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट क्वेश्चन आलेलं आहे. आर्य समाजाची स्थापना, उद्दिष्ट, केलेलं कार्य क्वेश्चन आलेलं आहे. परमहंस सभा ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. नंतर इतर गोष्टीमध्ये जर पाहिलं आपण परमहंस सभानंतर सोशल सर्व्हिस लीगवर बी क्वेश्चन आलेले आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे बरं का. नंतर बघा मेन आहे सुधारणा चळवळीमध्ये कोण कोण होत्या, तर भरपूर साऱ्या सुधारणा चळवळी होत्या. त्याच्यामध्ये बघा फरियादी चळवळ होती, मुस्लिम समुदाय संबंधीच्या, तायुनी चळवळ आहे, ठीक आहे. देवबंद चळवळ आहे, अहमदिया चळवळ आहे,
ठीक आहे. वहाबी आंदोलन आहे, ह्याचं तर केंद्र विचारलं होतं, पटना इथं भारतातील केंद्र होतं, ते सुद्धा क्वेश्चन आलेलं आहे. नंतर डेरोजी ही चळवळ आहे, बंगालमध्ये झाली होती, राष्ट्रवादासंबंधित चळवळ होती. पहिला राष्ट्रवादी कवी म्हणून डेरोजी यांच्यावर क्वेश्चन आला होता. राजाराम मोहन राय यांच्या समकालीन हे व्यक्तिमत्व होते, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर सर सय्यद अहमद खान ही पर्सनॅलिटी तुम्हाला डॉट टू डॉट माहीत असायला पाहिजे. या पर्सनॅलिटीचे 2 स्टेज आहेत, त्यासंबंधी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. एक स्टेजमध्ये स्टार्टिंगला त्यांनी भारताच्या राष्ट्रीय काँग्रेस सोबत काम केलं, समजा एखादं म्हणू शकतो, किंवा भारतासंबंधीचं पॉझिटिव्ह स्टेटमेंटवाली स्टेज आहे. नंतर थोडीशी कणखर अशी स्टेज आहे, त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि वेळोवेळी त्यांच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. नंतर राजाराम मोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आलेला आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला करावायचं आहे. आत्मीय सभा ह्याच्यावर क्वेश्चन करायचे आहेत. नंतर ब्राह्मो समाजाचे नंतर जे फूट पडलेले आहे ते पण तुम्हाला ध्यान ठेवायचं. केशवचंद्र सेन वगैरे व्यक्तिमत्व ते सगळे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. नंतर बघा, सुधारणा चळवळीमध्ये नेटिव्ह मॅरेज ऍक्ट हे सुद्धा तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक व्यक्तिमत्व ध्यान ठेवा, ते म्हणजे बहिरामजी मलबारी, हे सुद्धा व्यक्तिमत्व तुम्हाला करावायचं आहे चांगल्या पद्धतीनं. नंतर बघा, सत्यप्रथा संबंधी 1923ला जगन्नाथ शंकर शेठ आणि कोण म्हणू शकतो आपण, राजाराम मोहन राय यांनी सुरुवातीला प्रयत्न केले होते. खूप त्यांनी सह्याचं आंदोलन केलं होतं, स्वाक्षरी आंदोलन म्हणू शकतो. त्या आंदोलनामार्फत त्यांनी मग हळूहळू काय केलं, सतीबंदीसाठी प्रयत्न केला. बेंटिंगनं मग शेवटी सतीबंदीसाठी आदेश सुद्धा काढला होता. नंतर विधवासाठी ध्यान ठेवायचं ईश्वरचंद्र विद्यासागर ही पर्सनॅलिटी आहे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावायची आहे. ठीक आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यांनी समाज सुधारणेसंबंधी काम केले त्या व्यक्तिमत्वासंबंधी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये करायचं आहे. आणि हे जे मेजर गोष्टी आहेत, ह्या मेजर गोष्टीवर क्वेश्चन आलेले आहेत आणि हे मेजर गोष्टी तुम्हाला चांगला फोकस देऊन अभ्यास करावायचे आहेत. हे थोडा वास्ट टॉपिक आहे, तुम्हाला मोजके पॉईंट करून दिले आहेत, त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला सोपं होईल नेमकं कशा प्रकारे अभ्यास करावायचा आहे. तर हे सिंपल लेवलला आहे. मी पण इतिहासचा अभ्यास करताना हे मोजके टॉपिकचाच अभ्यास करतोय, जेणेकरून मला उदाहरणामध्ये 75% मार्क इतिहासमध्ये भेटले पाहिजे. ठीक आहे. आता काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशन हे पण महत्त्वाचं पॉईंट आहे. आता ह्या ठिकाणी भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात. काँग्रेसची स्थापना करण्याची गरज काय, कोण स्टार्टिंगला स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, त्यापूर्वीची हेमचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष होते, ह्या सगळ्या गोष्टी, दुसरे अध्यक्ष, तिसरे अध्यक्ष, चौथे आणि पाचवे, हे तर पाडच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. नंतर मुंबईला कोणकोणते अधिवेशन झाले, कोणत्या अधिवेशनामध्ये काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या गेलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या होत्या काँग्रेसची स्थापना करण्यासंबंधीचे आणि अधिवेशनासंबंधीचे. ठीक आहे. तर उदाहरणामध्ये महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व कोण सहभागी होते, हे सगळे क्वेश्चन इथं कशामध्ये आले, तर काँग्रेसची स्थापनामध्ये आलेले आहेत. सगळे तुम्हाला माहिती असं पाहिजे. 1895ला कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. 1904ला इंग्रज अधिकारी आतापर्यंत कधी होते. ठीक आहे. तुम्हाला ते सगळं ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, एक्झामच्या दृष्टीनं. नंतर सुरत फूट पडली 1907ला, लखनौ करार 1916, 1920 आंदोलन झाले, असहकार समजा आंदोलन संबंधीची सभा झाली. ठीक आहे. 1929 लाहोर अधिवेशन, त्याच्यापूर्वी 1924 बेळगाव अधिवेशन, 1917 मध्ये पहिल्यांदा ॲनी बेझंट अध्यक्ष झाल्या. 1931 कराची महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी कराची ते ठराव झाला, वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. हे सगळे आंदोलनं आहेत, तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. लई मोठ्या लेवलला तुम्हाला ध्यान ठेवावे लागणार आहे हे काँग्रेसचा अभ्यास करत असताना. हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशनासंबंधी तुम्हाला जे मेजर गोष्टी झाल्या आहेत त्या मेजर गोष्टी तुम्हाला अभ्यास करावायच्या आहेत. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला समजतं की जहाल प्लस मवाळ, फाळणी आणि मुस्लिम लीग सोबतच गदर आणि होमरूल चळवळ, हे 5-6 टॉपिक एकाच स्टेजमध्ये येताना दिसतात, एकाच कार्यकाळामध्ये येताना दिसतात. त्यामध्ये जहाल आणि मवाळ कार्यकाळ तुम्हाला माहित असायला पाहिजे. जहाल आणि मवाळ कार्यकाळावर वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. जहालांची विचारसरणी कशी होती, कोण जहालवादी होते, ठीक आहे, त्यांच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. उदाहरणामध्ये अरविंद घोष, लालबाल पाल हे व्यक्तिमत्व जहाल मतवादी म्हणू शकतो. फिरोजशाह मेहता, दिनशॉ हे मवाळ मतवादी झाले. ठीक आहे, ते तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर मवाळांची कशा प्रकारे कार्य करण्याची पद्धत होती त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. नंतर फाळणीवर क्वेश्चन आलेले आहे, ते पण सुद्धा तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. बंगालची फाळणी हे तुम्हाला वेळोवेळी विचारलं जाते. बंगालची फाळणीचा दिवस कशा प्रकारे सेलिब्रेट केला गेला. ठीक आहे. नंतर म्हणू शकतो एक प्रकारे बंगालची फाळणी करण्याचे कारण काय होते. ठीक आहे. बंगालची फाळणी 2 विभागामध्ये झाली, तर ते 2 विभाग कोणकोणते होते, बंगालची फाळणी रद्द कधी झाली, सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या ठिकाणी मग स्वदेशी चळवळ झाली, त्या स्वदेशी चळवळीमध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करावायच्या आहेत. ह्या फाळणीच्या वेळेस कोणकोणते वृत्तपत्र बंद झाले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावायच्या आहेत.
नंतर मुस्लिम लीग आहे, याच काळामध्ये 1906 समथिंग आपण म्हणू शकतो मुस्लिम लीगची स्थापना झाली ढाका येथे. तर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष, मुस्लिम लीगचे कशा गोष्टीला त्यांनी सपोर्ट केला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुस्लिम लीग संबंधी करावायच्या आहेत. आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला जिन्ना यांच्याविषयी पण अभ्यास करावायचा आहे. ठीक आहे. गद्दर चळवळ ही महत्त्वाची आहे, तुम्हाला माहिती झालं पाहिजे की गद्दर चळवळी संबंधी मोठ्या लेवलला लाला हरदयाल म्हणू शकतो आपण त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर होम रूल चळवळ तुम्हाला माहिती झालं पाहिजे, टिळकांची होम रूल चळवळ, अॅनी बेझंटची होम रूल चळवळ. ठीक आहे. त्यामध्ये सहभागी नेते, त्यांचे अध्यक्ष कोण होते, त्यांचा कोणकोणता प्रांत होता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होम रूल चळवळीमध्ये करावायच्या आहेत. नंतर होम रूल चळवळीमध्ये महाराष्ट्रातील कोण सहभागी होते, होम रूल चळवळीच्या शाखा कुठं होत्या. ठीक आहे. उदाहरणामध्ये मुंबईची शाखा जी होती होम रूल चळवळीची, त्यांचे अध्यक्ष जिना होते. ठीक आहे. नंतर सॅन फ्रान्सिस्को किंवा अमेरिकामध्ये समजा जी होती, न्यूयॉर्क वगैरेमध्ये लाला लजपतराय होते तिथे अध्यक्ष. तर हे सगळे तुम्हाला इथं अभ्यास करावायचे आहेत. टिळकांची शाखाचं क्षेत्र कोणतं होतं, अॅनी बेझंटच्या शाखाचं क्षेत्र कोणतं होतं, त्यांचं मतभेद का होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करावायच्या आहेत. तर त्या ठिकाणी ध्यान ठेवा. अरविंद घोष यांचं पण 2 स्टेज आहेत. स्टार्टिंगला क्रांतिकारी त्यांनी राहिले, नंतर त्यांनी पॉंडिचेरी येथे राहून त्यांनी संन्यास घेतला, त्या ठिकाणी धर्माचं कार्य केले दिसतंय. नंतर लाल, बाल आणि पाल. ठीक आहे. हे तुम्हाला 3 व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती असेल, ह्या 3 व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावायचा आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. टॉपिक सांगण्याचा आज प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जे मी PYQ विश्लेषण घेणारच आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण सगळे PYQ पाहूया. त्या ठिकाणी आपण एक्सप्रेशन जास्त पाहण्याचा प्रयत्न करू. आता बघा, गांधीयुग मेजर आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. उदाहरणामध्ये च-अ-ख. ठीक आहे. च-अ-ख म्हणजे चंपारण सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह, हे 3 क्रमानुसार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते च-अ-ख मी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर रोलेट ॲक्ट तुम्हाला ध्यान ठेवायचा आणि असहकार चळवळ. तर तुम्हाला माहिती पाहिजे की चंपारण सत्याग्रहाच्या वेळेस कुणं बोलवलं गांधीजींना. ठीक आहे. खेडा सत्याग्रहाच्या वेळेस कुणं त्यांना बोलवणं धाडलं होतं. ठीक आहे. कोणत्या प्रकारे मग ते करार झाला, कशा प्रकारे गांधीजींनी मागण्या केल्या होत्या, कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या, कशासाठी ते होतं, निळी सत्याग्रह होतं समजा, खेडा सत्याग्रह निळीचा होता. तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे. गिरणी कामगार संबंधी काय होता. ठीक आहे. चंपारण निळीचा होतं समथिंग ते. नंतर गिरणी कामगार संबंधी कोणता चळवळ होती. ठीक आहे. सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला करावायच्या आहेत. ठीक आहे. नंतर रोलेट टॅक्स कसा होता, ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. रोलेट टॅक्सच्या वेळेस मग कोणा राजीनामा दिले, कोणा आपली डिग्री दिली, कोणा आपल्या पदव्या दिल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाला पाहिजे. असहकार चळवळ सुद्धा महत्त्वाचे आहे. असहकार चळवळीचे उद्दिष्ट काय होते. ठीक आहे. सोबतच या ठिकाणी खिलाफत चळवळ आहे. खिलाफत चळवळीमध्ये गांधीजींचे कशा प्रकारे योगदान होतं, किंवा कशा प्रकारे त्यांचं आपण म्हणू शकतो योगदानासोबतच त्यांचा हेतू होता. ठीक आहे. त्यांनी कशा प्रकारे ह्याच्यामध्ये कार्य केलं. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायच्या आहेत. असहकार चळवळीमध्ये कोण राजीनामा दिले. ठीक आहे. वकिली कोण सोडली, सगळ्या गोष्टी हे तुम्हाला ध्यान ठेवायच्या आहेत. कुणाचा असहकार चळवळीमध्ये विरोध होता, कोणत्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळ करण्याचा ठराव पारित झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायच्या आहेत. खिलाफत चळवळ, कारण काय होते, पहिली खिलाफत समिती अधिवेशन जे होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यास करावायच्या आहेत. नंतर स्वराज्य पार्टी, इथं ही महत्त्वाची स्वराज्य पार्टी. ठीक आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं, C.R. दास, मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पार्टी स्थापन करण्यात आली होती. पहिल्या निवडणुकीमध्ये किती सीटा जिंकल्या, दुसऱ्यामध्ये किती जिंकल्या, त्यांचा मेन हेतू काय होता. ठीक आहे. सरकारच्या कामामध्ये अडथळे आणणं, समजा कोणत्या पण काम होते ते क्वेश्चन तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. नंतर स्वराज्य पार्टी मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते काय केले, रुजू झाले होते. उदाहरणामध्ये विठ्ठलभाई पटेल वगैरे समजा, सुभाषचंद्र बोस पण, राजेंद्र प्रसाद, हे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या ठिकाणावर त्यांनी आपले पद स्वीकारली होती. ते पदावर जोड्या आले आहेत, ते पद तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सायमन कमिशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सायमन कमिशन संबंधित एक्झाममध्ये वेगवेगळे क्वेश्चन आले आहेत. सायमन कमिशनच्या तरतुदी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. नेहरू अहवालसाठी आपल्याला काय केलं होतं, एक प्रकारे चॅलेंज करण्यात आलं होतं की तुम्ही भारतीयांनी स्वतःसाठी घटना निर्माण करून दाखवा. मग चॅलेंज स्वीकारलं. नेहरू अहवाल समिती होती, त्याच्यामध्ये 9 सदस्य होते. अध्यक्ष मोतीलाल नेहरू, सचिव जवाहरलाल नेहरू, इतर सदस्य पण होते, सुभाषचंद्र बोस समथिंग. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे नेहरू अहवालामध्ये. मग त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. सविनय कायदेबंद तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. चले जाव चळवळ आणि दांडी यात्रा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावायच्या आहेत. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचे, सविनय कायदेभंगाच्या सोबतच गोलमेज परिषदा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावायच्या आहेत. तर हे गांधीयुगामध्ये हे मेजर पॉईंट आहेत, तुम्हाला अभ्यास करावायचे आहेत. हे कंबाईन संबंधी आपले मेन पॉईंट आहेत, ती तुम्हाला अभ्यास करताना लक्ष द्यायचं आहे. आता क्रांतिकारी चळवळी हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. क्रांतिकारी चळवळीविषयी तुम्हाला थोडक्यात बघायचं आहे. तर बघा,
क्रांतिकारी चळवळी भारताचे संबंध आणि महाराष्ट्राच्या संबंध दोन्ही पण पाहायला तर आपल्याला समजतं की महाराष्ट्र संबंधी मुख्यतः 2-3 गोष्टीवर क्वेश्चन आले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील गुप्त संघटना जोड्यालामध्ये उदाहरणामध्ये परांजपे यवतमाळला ऍक्टिव्ह होते, खापर्डे अमरावतीला ऍक्टिव्ह होते, भारतातनं खापर्डे आहेत दादासाहेब खापर्डे, ठीक आहे, ते तुम्हाला क्वेश्चन आले तर वासुदेव अभ्यंकर हे व्यक्तिमत्व ह्याच्यावर क्वेश्चन आले तर महाराष्ट्र संबंधित तुम्हाला अभ्यास करावायचे आहेत. नंतर प्रति सरकारी भरपूर ठिकाणी स्थापन केले होते जसं महाराष्ट्रामध्ये साताराला, बल्या उत्तर प्रदेश या ठिकाणी, पश्चिम बंगालला मिदनापूरला, तर हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रति सरकाराचा, ठीक आहे. नंतर महत्त्वाचे ध्यान ठेवायचे तुम्हाला अलीपूर कट खटला, कानपूर कट खटला, काकोरी कांड झालं, ठीक आहे, मिरत कट खटला, चितगाव कट खटला, ठीक आहे, सुरेशन गुप्ता सुरेशन सारखं समजा ते व्यक्तिमत्व जे आहेत त्या व्यक्तिमत्वाविषयी क्वेश्चन आलेले आहेत. काकोरी कटामध्ये सहभाग झालेले व्यक्तिमत्वावर क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. त्या ठिकाणी महत्त्वाचे कटमध्ये तुम्हाला किंग्सफोर्ट बॉम्ब हल्ला, ठीक आहे, नंतर आपण मदनलाल धिंगरा, कान्हेरे हे व्यक्तिमत्व तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत या आंदोलनामध्ये, ठीक आहे. आणि मेन म्हणजे क्रांतिकारी चळवळीमध्ये तुम्हाला वासुदेव बळवंत फडके व्यक्तिमत्व तुम्हाला अभ्यास करावायचा आहे, ठीक आहे. नंतर त्यांना कुठं पकडण्यात आलं होतं, त्यांना कोणत्या बोटीनं कोणत्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, त्यांचा मृत्यू कुठं झाला, ठीक आहे. नंतर सावरकर आणि त्यांचे सहकारी ह्यांच्याविषयी तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे. त्यांचे सहकारी म्हणजे आपले समजा दामोदर चापेकर समजा ते सगळे व्यक्तिमत्व तुम्हाला इथं अभ्यास करावायचे आहेत. नंतर आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस ही पर्सनॅलिटीवर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, कारण की ट्रेंड इकडे गेला आहे आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर क्वेश्चन विचारण्याचा वाढलेला आहे. राज्यसेवा मेन्समध्ये तर भरपूर क्वेश्चन आले तर राज्यसेवा मेन्समधलेच क्वेश्चन आता हळूहळू कंबाईनला पण येताना दिसणार आहेत, तर तुम्हाला हे गोष्टीवर अभ्यास करावायचा आहे, ठीक आहे. नंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं इंडिया हाऊस होतं त्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. सेनापती बापट यांचं क्रांतिकारी चळवळीमध्ये योगदान हे सगळं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी तर तुम्हाला करायच्या आहेत. नंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा कार्यकाळ ह्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. नंतर मेजर आहेत चळवळी. आता सर्व चळवळी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या चळवळीवर तुम्हाला नजर टाकायची आहे. उदाहरणामध्ये डाव्या चळवळी, आदिवासी चळवळी, शेतकरी चळवळी, कामगार चळवळी, ब्राह्मणेतर चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्ती चळवळ हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता डाव्या चळवळीमध्ये कम्युनिस्ट पार्टी संबंधित तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. आदिवासी चळवळी पण महत्त्वाच्या आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. नंतर शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी दख्खनचे दंगे झाले होते, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आला, ठीक आहे, डेक्कन रॉयट कमिशनवर सुद्धा क्वेश्चन आला आता, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आता कामगार चळवळीमध्ये जोडालामध्ये वेळोवेळी क्वेश्चन आले आहेत. कामगार चळवळीमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे नामो लोखंडे हे व्यक्तिमत्व ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. नंतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराज आणि संबंधित सहकारी व्यक्तिमत्व दिनकरराव जवळकर समजा झाले, नंतर भास्करराव जाधव झाले, केशवराव जैदी झाले, हे व्यक्तिमत्व तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. अण्णासाहेब लठ्ठे झाले, तर सगळे व्यक्तिमत्व तुम्हाला इथं अभ्यास करावायचे आहेत. तर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मणेतर चळवळीचे उद्दिष्ट काय होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यास करावायच्या आहेत, ठीक आहे. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये पण तुम्हाला कोणाकोणाचं योगदान होतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायच्या आहेत. उदाहरणामध्ये सेनापती बापटचं योगदान होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते पण तुम्हाला इथं अभ्यास करावायचे आहेत. आता समाजसुधारक, आता तुम्हाला हेच पॉईंट असं की एवढे मोठे समाजसुधारक आहेत तर नेमके समाजसुधारक कोणते वाचायचे, तर तुम्हाला ध्यान ठेवा की एवढे समाजसुधारक आहेत तर एवढे समाजसुधारक तुम्हाला करावायचे आहेत. उदाहरणामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणू शकतो, पुढे दाम्पत्य आहेत तर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आपण एकंदरीत म्हणू शकतो. ढोबळ मानाने तुम्हाला एवढे समाजसुधारक मुख पाठ करायचे आहेत, ना की तुम्हाला 30-40 करत बसल्यापेक्षा तुम्ही 20 बी केले तर तुमच्या एक्झाममध्ये भरपूर सारे क्वेश्चन क्रॅक होतात. तर तुम्हाला फक्त नाव दाखवतो सांगतो ते ध्यान ठेवा. त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर व्यक्तिमत्व आहे, ह्यांच्यावर वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कृत झाले, दर्पणकार झाले, ठीक आहे. नंतर शेषाद्री प्रकरण झालं यांच्याविषयीचं, ठीक आहे. नंतर भरपूर साऱ्या गोष्टी ह्यांच्याविषयी तुम्हाला ध्यान ठेवायच्या आहेत. महर्षी कर्वे ह्यांच्याविषयी तुम्हाला स्त्री शिक्षणाविषयी ह्यांनी भरपूर सारं कार्य केले, ह्यांच्याविषयी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. नंतर सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज तुम्हाला मुखपाठच पाठ असायला पाहिजे, कारण की प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. नंतर भाऊ दाजी लाड धन्वंतरी होते, ठीक आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्य आहे, ह्या व्यक्तिमत्वावर बी तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे. त्यांच्या छोट्या छोट्या घटना आयुष्यातील त्या घटनेवर क्वेश्चन आलेले आहेत. नंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या पुस्तकावर वेळोवेळी क्वेश्चन आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तर वेळोवेळी क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे करावायचे आहेत. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी बी तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वेश्चन आले आहेत. ट्रेनमध्ये लोकहितवादीवर भरपूर सारे क्वेश्चन आले आहेत, ठीक आहे, तुम्हाला ते करायचे आहेत. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे हे व्यक्तिमत्व पण समकालीन होते आणि ह्यांच्यावर बी वेळोवेळी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वेश्चन आलेले आहेत. नंतर जगन्नाथ शंकर शेठ यांना इग्नोर करून जमत नाही, कारण की समाज सुधारणा महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेले व्यक्तिमत्व आहेत जगन्नाथ शंकर शेठ, आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केले महाराष्ट्राच्यासाठी, ठीक आहे, किंवा मुख्यतः मुंबईसाठी, तर ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर गोखले, रानडे आणि आगरकर
ह्या 3 व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला ह्यांची रचना, ह्यांच्या विचारसरणी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. त्यांची स्थापन केलेल्या संघटना, त्यांचे पुस्तकं, त्यांचे ग्रंथ, त्यांचे लेख, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर टिळक तर महत्त्वाचं आहे. तर टिळकांनी तर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या स्टेटमेंटपासून, ठीक आहे, त्यांचे ग्रंथ आहेत, त्यांचे पुस्तक आहेत, ठीक आहे, सोबतच त्यांचे जे लेख आहेत ते लेख, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यान ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि शेवटी म्हणजे इग्नोर केले जातात आपल्या मार्फत असे व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हे पण व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दलितांसाठी कार्य केलं आहे. तर हे तुम्हाला व्यक्तिमत्व ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर हे होऊन जाते. आता ऑडमध्ये तुम्ही 1-2 समाजसुधारक करू शकता, जसं शिवरामपंत परांजपे समथिंग आहेत, गोपाळ वलंकर आहेत, ठीक आहे, नंतर किसन भागोजी बनसोड आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, हे इतर व्यक्तिमत्व तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर बाबा पद्मनजी आहे, नामो लोखंडे एक राहिले आपले ते सोडले, तर नामो लोखंडे तुम्हाला करावायचे आहेत, तर हे व्यक्तिमत्व तुम्ही करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण मेजर पॉईंट पाहिले तर इतिहासाचे जे तुम्ही काय करा, अभ्यास करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्हाला एकदा टॉपिक रिकॉल करून देतो स्टार्टिंगला की कोणकोणते टॉपिक आहेत, बाकी आपण सब टॉपिक तर पाहिलेच आहेत. तर एकदा परत आपण टॉपिक बघून घेऊया जे टॉपिक तुम्हाला जास्त अभ्यास करावायचे आहेत. उदाहरणामध्ये घटनात्मक सुधारणा हे मेन टॉपिक आहे. त्यानंतर जमीन सुधारणा हा दुसरा टॉपिक आहे. ठीक आहे. तिसरा आहे गव्हर्नर जनरल 1773 ते 1947 पर्यंतचे, हे टॉपिक महत्त्वाचं आहे. त्यानंतर ब्रिटिश धोरणे हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. नंतर 1857चा उठाव महाराष्ट्र संबंधी आणि भारत संबंधीचा. ठीक आहे. नंतर आहे शिक्षण आणि वृत्तपत्रे भारत आणि महाराष्ट्र. नंतर सुधारणा चळवळी ध्यानात ठेवा, त्याच्या संबंधित संघटना, काँग्रेस पूर्व संघटना तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. काँग्रेसची स्थापना, नंतर काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन हे तुम्हाला करावायचे आहेत. जहाल आणि मावळ विचारसरणी, बंगालची फाळणी, मुस्लिम लीगची स्थापना, गदर चळवळ आणि होम रूल चळवळ हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर बघा गांधी युग, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. चंपारण, अहमदाबाद, नंतर रौलट कायदा, खेडा सत्याग्रह, असहकार चळवळ, सायमन कमिशन, खिलाफत चळवळ, स्वराज्य, ठीक आहे, नंतर स्वराज्य पार्टी, सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेत. नंतर क्रांतिकारी चळवळी महाराष्ट्र संबंधी आणि भारत संबंधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करावायच्या आहेत. नंतर चळवळीमध्ये इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि शेवटी समाजसुधारकमध्ये आपण पाहिले की जवळपास 19-20 समाजसुधारक तुम्हाला करावायचे आहेत. ठीक आहे. तर हे आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि सोबतच तुम्ही कंबाईनमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊन एक प्रकारे तुमच्या मनायुक्त तुम्ही पोस्ट मिळवाल. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.